सर्वांना माझा नमस्कार. आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी बोलणार आहे. तो विषय म्हणजे हेल्पिंग इच अदर, हिलिंग टुगेदर. अर्थात एकमेकांना मदत करून एकत्रितपणे बरे होणे. मित्रांनो, मराठीत एक म्हण आहे, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुखवंत. म्हणजेच एकमेकांना मदत करून सर्वांनी चांगल्या मार्गावर वाटचाल करणे. मात्र आपल्याला याही पुढे जाऊन एकमेकास बरे होण्यास मदत करायची आहे. मित्रांनो, कधी विचार केला आहे का, जर आपण एकटे असू, कोणी मदतीला नसेल तर जीवन किती कठीण होईल. पण जर एकमेकांचा हात धरला तर कोणतेही वादळ थोपवता येते. जीवनात अनेकदा अशी परिस्थिती येते जिथे एकट्याने नव्हे तर एकमेकांच्या साथीने पुढे जाण्याची गरज असते. एकमेकांना दिलेला आधार, शब्दांची साथ आणि मदतीचा हात एखाद्याला पुढे उभे राहण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते. जगण्यात येते दुःखान जखमा, जगण्यात येते दुःखान जखमा, मदतीने उमलतात आशेच्या दिशा. एकमेकांना आधार दिला तरच उमगते खरी जीवनाची भाषा, खरी जीवनाची भाषा. मित्रांनो, माणूस हा सामाजिक प्राणी आहे. एकमेकांच्या सहकार्याशिवाय, मदतीशिवाय जीवन जगणे अशक्य आहे. तुझं दुःख ते माझं दुःख आणि तुझा आनंद तो माझा आनंद, ही खरी मानवी नाती जोडणारी साखळी आहे. आजच्या सोशल मीडियाच्या काळात फेसबुक, इन्स्टाला लाखो फ्रेंड्स असलेला माणूस मनाने मात्र अगदी एकटा आणि रिकामा आहे. या वेगवान डिजिटल युगात स्पर्धेत टिकण्याच्या धावपळीत तो सर्वांसोबत बोलणे आणि जगण्यास विसरला आहे. इतरांशी आपल्या लाईफस्टाईलची तुलना करून तो अधिक दुःखी आणि एकटा होत चालला आहे. आणि यातूनच तो पुढे अडकतो व्यसनाच्या जाळ्यात किंवा मानसिक नैराश्याच्या गर्तेत. आणि हो, अतिशय भयानक अशा चक्रव्यूहात प्रत्येक पिढी अडकत चालली आहे. अगदी शालेय विद्यार्थी, तरुण, तरुणी, गृहिणी आणि अगदी ज्येष्ठ नागरिक सुद्धा. आधुनिकता आणि मी परिपूर्ण आहे या भ्रामक समजुतीतून व्यक्तीला कुणासोबत बोलणे किंवा कुणाची मदत मागणे कमीपणाचे वाटते. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. उंच इमारतींचा समाज तुरुंगासारखा वाटतो, ही वेदना एका महिलेने व्हिडिओद्वारा सोशल मीडियावर मांडली. या घटनेमुळे आज विचार करण्याची वेळ आली आहे की खरंच आपल्याला कोणत्या प्रकारचे जीवन हवे आहे. उत्सवृ समाज आपल्याला दर्जा देतो, पण तो आपल्याला मानवतेपासून दूर नेत आहे का? समाजात घडणाऱ्या आत्महत्या, अत्याचार, हिंसक घटना या सर्वांमागे एकटेपणाच आहे. जसं वादळात उभी असलेली एकटी झाडं कोसळतात, पण जंगलातील अधिक असलेली झाडं एकमेकांना धरून आधाराने उभी राहतात. आपल्या जीवनाचंही असंच काही आहे. आता कोविडच्याच काळातील उदाहरण घ्या ना. डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, स्वयंसेवक यांनी आपला जीव धोक्यात घालून लोकांना मदत केली. कधी अन्न